स्वामी ओम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि अध्यात्म याविषयी सखोल चर्चा करतो. आजचा आपला विषय असणार आहे आग्नेय दिशा. चला तर मग फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर आधी करा. तर आपण आतापर्यंत पूर्व आणि ईशान्य या दिशेबद्दल बोललो. आज आपण आग्नेय दिशेबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यांना माहिती असतं आग्नेय दिशा म्हणजे कोणती, पण जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशांमधला जो कॉर्नर असतो ती आपली आग्नेय दिशा असते. तर आपण जिथे राहतो त्या वास्तूमध्ये आपली आग्नेय दिशा जर दूषित असेल किंवा तिथे जर दोष असेल तर आपल्यावर काय त्याचे दुष्परिणाम होतात ते आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिथं जर असं काही असतील अँटी एलिमेंट्स वगैरे, तर तुम्ही ते रेक्टिफाय कसे करू शकता आणि तिथं शुभ फळं मिळण्यासाठी तुम्ही तिथं काय ठेवणं अपेक्षित आहे हेही आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आधी सर्वप्रथम आपण बघूया की आग्नेय दिशेचे पालक कोण. तर आग्नेय दिशेचे अग्निदेव हे पालक असतात. आणि आग्नेय दिशेमध्ये धान्य लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते. आणि या दिशेचे ग्रहाधिपती कोण? तर शुक्र. तर आता प्रत्येक दिशेचा आपल्यावर वेगळा प्रभाव असतो. तर आग्नेय दिशेचा काय प्रभाव असतो ते आपण जाणून घेऊया. आग्नेय दिशा ही आपल्याशी डायरेक्ट कुठल्या कुठल्या गोष्टींवरती इफेक्ट करते. तर आपलं महिलांचं आरोग्य किंवा महिलांवर त्याचा परिणाम होतो, महिलांच्या आरोग्यावर. त्याच्यानंतर तुमचे नातेसंबंध आणि सगळ्यात महत्त्वाचं रेव्हेन्यू, अर्थ खातं, फायनान्शियल स्टेटस तुमचं कसं असणार आहे. रेव्हेन्यू आहे तर सगळं आहे ना, कारण तर आग्नेय ही डायरेक्ट त्याच्याशी रिलेटेड असते. तर जर समजा ही आग्नेय दिशा तुमची तिथे जर दोष असेल तर कोणते कोणते, आधी सर्वप्रथम आपण दोष कुठले असतात ते बघूया. आग्नेय तुम्हाला नावातच लक्षात आलं असेल की आग्नेय म्हणजे तिथं अग्नी असणं अपेक्षित आहे. तर आता अग्नी जर तिथं नसेल, म्हणजे आता अग्नी कधी नसणार तुमचा तिथे, जर तुमचा तिथं पाण्याचा साठा असेल, विहीर असेल किंवा सिंक असेल किंवा तुम्ही स्टोअर केलेलं असेल पाणी प्यायचं वगैरे सगळं, तर काय होणार तिथे? अँटी एलिमेंट होणार ना दोन्ही. तर मग ती तुमची तिथे तो दोष पकडला जातो. आणि मग तिथे जर असं सगळं पाण्याचं सगळ्या गोष्टी असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर, त्याच्यानंतर ओव्हरऑल सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. त्यानंतर तुमची तिथे जर उतार असेल, म्हणजे इतर ह्याच्यापेक्षा जर तिकडे तुमचा उतार असेल अग्नेयला, तर तुम्हाला कायम तिथे शत्रुपीडा आहे असं जाणवतं. नोन किंवा अननोन कोणीतरी एनिमीज तुमचे कायम असणार तिथे, असं तुम्हाला वाटत राहतं. त्याच्यानंतर तिथं जर टॉयलेट असेल तर ते सगळ्यात हानिकारक असतं. म्हणजे टॉयलेटचे तर खूप दुष्परिणाम होतात, आरोग्यावर परिणाम होतात. म्हणजे आरोग्य खराब राहतं, आर्थिक अडचणी राहतात सारख्या, घरामध्ये कायम म्हणजे किरकिर, कुरबुरी राहणार. तर हे टॉयलेट असेल आग्नेयमध्ये तर हा दुष्परिणाम होतो. त्याच्यानंतर आग्नेय मला तुमचा दरवाजा आहे आणि त्याच्यासमोर जर रोड असेल तर मग काय, तिथेही तुम्हाला कायम अग्नीचं भय राहतं. आणि आग्नेयमध्ये दरवाजा असणं म्हणजे आग्नेयचा दरवाजा शुभ का असतो, तर म्हणजे तो खूप मोठा विषय आहे. पण जर दरवाजा असेल तर त्याचे काही शुभ परिणाम पण आहेत आणि अशुभ पण आहेत. पण त्याचा दरवाजाचं कायम मग तुमचं महिलांचं किंवा तिथल्या मुलांचं आरोग्याच्या तक्रारी असतात. तर हे झाले दुष्परिणाम. तर आता हे दुष्परिणाम नको व्हायला आपल्यावर मग, आणि हा झोन जर आपल्याला ॲक्टिवेट करायचा असेल तर तिथं काय ठेवलं तर शुभ आहे हे आपण पाहूया. तर आग्नेयमध्ये स्वयंपाकघर बेस्ट असतं. म्हणजे त्याच्यामुळं काय होणार, तुमचा अग्नी तिथं कायम तुम्ही स्वयंपाक करणार, प्रत्येक वेळेला गॅस हे होणार, तर त्याच्यामुळं तो कायम ॲक्टिवेटेड राहणार. मग स्वयंपाकघर खूप चांगलं मानलं जातं. त्याच्यानंतर म्हणजे तिथं मग कायम सुखकारक वातावरण असणार तुमच्या घरामध्ये जर तिथं तुमचं स्वयंपाकघर असेल तर. त्यानंतर तिथला पाया जर उंच असेल थोडासा तर तुम्हाला ऐश्वर्य, धनलाभ ह्या सगळ्याची प्राप्ती होते. आणि जिना जर असेल तर खूप शुभ मानला जातो. म्हणजे आग्नेयचा जिनाही खूप चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथं काय करू शकता, तुमचं वाहनतळ किंवा गॅरेज, म्हणजे तुमच्याकडे गाड्या वगैरे ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ती जागा वापरू शकता. आग्नेय हे त्याच्यासाठी बेस्ट आहे. तुमच्या इलेक्ट्रिकचे मीटर्स किंवा जनरेटर्स किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेस हे सगळे आग्नेयशी रिलेटेड आहेत ना, तर तेही तुम्ही आग्नेय दिशामध्ये करू शकता. त्याची शुभफळ तुम्हाला मिळतात. तर आता आपल्या एक लक्षात आलं की आग्नेयचा परिणाम कोणाकोणावर होणार? महिलांवरती घरातल्या, त्याच्यानंतर नातेसंबंध तुमचे आणि आर्थिक म्हणजे रेव्हेन्यू. सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट कशावर होणार? तर तुमच्या रेव्हेन्यूवर. तर मग अर्थातच ही दिशा कशी ठेवली पाहिजे तुम्ही? ॲक्टिवेटेड ठेवली पाहिजे. म्हणजे मग तुमचं आर्थिक परिस्थिती आणि संपन्नता, सुख हे सगळं तुम्हाला तिथं घरामध्ये अनुभवायला मिळेल. छोटासा अनुभव सांगेन एक. मी व्हिजिट्स करत असते. जेव्हा मी एका बिल्डरची म्हणजे कमर्शियल व्हिजिट होती माझी,
तिथे त्यांचे 200-250 फ्लॅट तयार होते. फक्त त्यांचं काय प्रॉब्लेम होत होता की लाईटचं काम झालं नव्हतं. सगळं झालं होतं, एव्हरीथिंग वॉज रेडी, पण त्यांचं ट्रान्सफॉर्मर आणि ते सगळं लाईट चालू झाली नव्हती तिथे. त्यामुळे अर्थातच लोक येत होते, सगळं छान म्हणजे दिसत होतं वगैरे सगळं, पण मग आता लाईट नसलेले फ्लॅट घेणार कोण ना. तर मग ज्यावेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं, मग आम्ही व्हिजिट केली, तर तिथं असं लक्षात आलं की त्यांच्या अग्नेमध्येच त्यांची ती पाण्याची टाकी होती आणि अग्नेयमध्ये आणखीन काही दोष होते. मग आम्ही ते रेक्टिफाय केले. आपण विना तोडफोड रेमेडीज करत असतो. मग त्यांना काही रेमेडीज दिल्या, त्याच्यानंतर काही उपाय सांगितले त्यांनी स्वतः करण्यासाठी. आणि हे जेव्हा त्यांनी फॉलो केले, सगळ्या गोष्टी रेमेडीज करून घेतल्या, आणि ती जेव्हा ते त्यांचा जो दोष होता तो रेक्टिफाय झाला, त्यावेळेला मग नंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मरचं कामही झालं, लाईट्सही आले सगळीकडे फ्लॅट्समध्ये, आणि मग आता तर त्यांचे सगळे फ्लॅट्स गेलेली आहेत. तर असा हा आग्नेय दिशेचा खूप मोठा परिणाम आपल्या डायरेक्ट फायनान्स वर तर नक्कीच होतो, आणि आरोग्यावर त्यातल्या त्यात महिला ज्या असतात घरातल्या त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. तर मग तुम्हाला जर तुमच्या घरात, आणि शेवटी काय आहे, तर घरातली महिला म्हणजे तीच खरं तर लक्ष्मी असते ना. तर घरातल्या तुमच्या महिलाच जर सारख्या आजारी पडल्या, तर मग सुख कसं असणार घरामध्ये, वातावरण सुखी नसणारच ना. तर त्याच्यामुळं घरातल्या महिला तुमच्या सुखी राहण्यासाठी, किंवा तुमचं फायनान्शियल स्टेटस, महसूल खातं तुमचं स्ट्रॉंग हवं असेल तुम्हाला, नातेसंबंध चांगले हवे असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमची आग्नेय कायम ॲक्टिवेटेड ठेवावी लागेल. आणि त्याच्यासाठी काय कराल, तर जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या, म्हणजे जे नको आहे ते तिथे नाही करायचं, आणि जे पॉझिटिव्ह आहे त्या गोष्टी तुम्ही तिथे केल्यात, तर तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह बेनिफिट्स नक्कीच भेटणार. तर असा हा आग्नेय दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी काही प्रश्न असतील, सूचना असतील, तर मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर तुमच्या वास्तूचं परीक्षण करून हवं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. आणि आपण लवकरच नवीन दिशेची माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत